बारामती पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळू शकतो. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेस उमेदवार माघार घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुण्यातील बारामती पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मैदानात आहेत. गेल्या काही दिवसांपासून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. काँग्रेसकडून उमेदवारी मागे घेण्यासाठी नेत्यांमध्ये सतत चर्चा, गाठीभेटी आणि फोनाफोनी सुरू होती. आता काँग्रेस उमेदवाराकडून दुपारपर्यंत अर्ज मागे घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत विजय वडेट्टीवार यांनीही संकेत दिले आहेत. प्रदेश अध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली असून अनेकांनी माघारीची भूमिका मांडली आहे. अंतिम निर्णय केंद्रीय नेतृत्वाच्या परवानगीनंतरच होणार आहे. त्यामुळे बारामतीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आता अधिक बळावली जात आहे.